नमस्कार. आजचा आपला हा माहितीचा आढावा एका अतिशय गंभीर आणि तितक्याच तातडीच्या विषयावर आहे. सध्या महाराष्ट्रात क्षयरोग म्हणजेच आपण ज्याला टीबी म्हणतो, त्याचा धोका पुन्हा एकदा अतिशय झपाट्याने वाढतोय. याच संदर्भात नुकताच एक मोठा, सतर्क करणारा सार्वजनिक आरोग्य इशारा दिला गेलाय. आजच्या या विश्लेषणात आपण याच वाढत्या प्रसारामागची नेमकी कारणं काय आहेत आणि त्यावर आता कोणकोणत्या उपाययोजना उपलब्ध आहेत हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. 11,000पेक्षा जास्त. आता विचार करा, हा आकडा केवळ लक्ष वेधून घेणारा नाहीये, तर ही खरोखरच एक खूप मोठी चिंतेची बाब आहे. अद्ययावत AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॅपिंग टूल्सचा वापर करून नुकतीच एक पाहणी करण्यात आली आणि त्यात असं समोर आलंय की महाराष्ट्रातली तब्बल 11,000पेक्षा जास्त गावे सध्या टीबीच्या हाय अलर्टवर आहेत. म्हणजे या गावांमध्ये क्षयरोगाचा धोका आता अक्षरशः उच्च पातळीवर पोचलाय. हा एकच आकडा आपल्याला सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य आणि या आजाराचा वाढलेला विळखा स्पष्टपणे दाखवून देतो. आणि या प्रसाराचा वेग किती प्रचंड आहे याचा अंदाज एका ताज्या आकडेवारीवरून येईल. केंद्र सरकारच्या टीबी मुक्त भारत मोहिमेचे जे पहिले 35 दिवस होते, त्या अवघ्या 35 दिवसांतच राज्यामध्ये तब्बल 611 नवे क्षयरोगी आढळून आलेत. एका महिन्याहून थोड्या अधिक काळात एवढे नवे रुग्ण सापडणं हे या संसर्गाच्या प्रचंड वेगाचं आणि गांभीर्याचं स्पष्ट लक्षण आहे. मग आता साहजिकच प्रश्न पडतो की या वाढीची मुख्य कारणं काय आहेत? टीबीच्या रुग्णांमध्ये अचानक होणाऱ्या या वाढीमागील प्रमुख घटक कोणते आहेत ते आपण पाहूया. तर हा प्रसार अचानक वाढण्यामागे काही विशिष्ट सिस्टमॅटिक घटक कारणीभूत आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कोविड-19 महामारीनंतर सर्वसामान्यांची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती. साहजिकच आहे, जेव्हा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असते तेव्हा टीबीसारखे आजार खूप वेगाने शरीरावर हल्ला करतात. या व्यतिरिक्त कुपोषण आणि अस्वच्छता यांसारख्या समस्यांमुळे हा प्रसार अधिकच वेगाने होतोय. योग्य आणि पुरेसा आहार न मिळणं आणि राहणीमानातील अस्वच्छता या गोष्टी या आजाराला अक्षरशः खतपाणी घालत आहेत. आता ह्यातला सर्वात कळीचा आणि धोक्याचा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे वैद्यकीय उपचारांमधील अनियमितता. अनेकदा काय होतं, रुग्ण काही दिवस औषधं घेतात, थोडं बरं वाटायला लागलं की औषधांचा कोर्स तिथेच अर्धवट सोडून देतात. पण औषधं वेळेवर न घेणं किंवा डॉक्टरांनी सांगितलेला कोर्स पूर्ण न करणं यामुळे रुग्णांमध्ये ड्रग रेझिस्टंट टीबी निर्माण होतो, जो कोणत्याही औषधांना अजिबात दाद देत नाही. आणि खरं सांगायचं तर हा प्रकार मूळ आजारापेक्षा खूप अधिक धोकादायक असतो आणि यावर पुढे उपचार करणं प्रचंड कठीण होऊन बसतं. म्हणूनच ही लक्षणं त्वरित ओळखणं खूप गरजेचं आहे. आजाराचं वेळेवर निदान करण्यासाठी कोणत्या पूर्वसूचनांकडे लक्ष दिलं पाहिजे ते बघूया. बघा, जर 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत खोकला येत असेल, छातीत दुखत असेल किंवा खोकल्यातून आणि थुंकीतून रक्त पडत असेल, तर ही धोक्याची खूप मोठी घंटा आहे. याशिवाय विनाकारण वेगाने वजन कमी होणं आणि रात्री झोपेत खूप घाम येणं ही देखील टीबीची मुख्य लक्षणं असू शकतात. जर यापैकी कोणतीही लक्षणं दिसली तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं हीच सर्वात योग्य आणि सुरक्षित कृती ठरते. आता थोडा दिलासादायक गोष्टींकडे वळूया. मोफत उपचार आणि सरकारी मदत. शासनाकडून नक्की कोणत्या उपाययोजना आणि सुविधा उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया. ह्या सगळ्या परिस्थितीत एक सर्वात महत्त्वाची आणि वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेली दिलासादायक गोष्ट म्हणजे टीबी हा योग्य उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. हो, हा आजार अजिबात असाध्य नाहीये. फक्त इथे अट एकच आहे, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य तो उपचार सुरू करणं आणि तो कोणत्याही परिस्थितीत मध्येच न सोडता शेवटपर्यंत पूर्ण करणं. हाच तो आशेचा किरण आहे जो ह्या आजाराविरुद्ध लढण्याचं आणि त्यातून पूर्णपणे बरं होण्याचं बळ देतो. या आजारातून रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शासनाची मदत 2 मुख्य स्तरांवर मिळते. एका बाजूला आहे वैद्यकीय मदत, ज्या अंतर्गत राज्य सरकारकडून सर्व रुग्णांना मोफत तपासणीची सुविधा दिली जाते आणि उपचारासाठी लागणारी सर्व औषधे देखील अगदी मोफत पुरवली जातात. तर दुसऱ्या बाजूला आर्थिक आणि पोषण मदतीसाठी निक्षय पोषण योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत उपचारादरम्यान रुग्णांना चांगला आणि पौष्टिक आहार घेता यावा यासाठी शासनाकडून थेट आर्थिक मदत दिली जाते. थोडक्यात सांगायचं तर औषधोपचाराचा किंवा आहाराचा कोणताही मोठा आर्थिक भार रुग्णांवर पडू दिला जात नाही.
मग आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे, जेव्हा राज्यामध्ये मोफत आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध आहेत, पौष्टिक आहारासाठी शासनाची आर्थिक मदतही आहे, तेव्हा आपण सर्वजण अधिक सतर्क राहून आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा टीबी मुक्त करण्यासाठी तयार आहोत का? आजाराची प्राथमिक लक्षणं वेळेवर ओळखणं आणि त्यावर तातडीने उपचार पूर्ण करणं हे आता आपल्याच हातात आहे. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं हीच खऱ्या अर्थाने या मोठ्या लढाईतली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.